सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान। मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून। मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही। ते मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून द्या, नाही तर बस। तुमच्या ह्या असल्या चुकीमुळे काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला। त्यांना पहिलं बाहेर काढा, नाही तर गप्प बसवा त्यांना। काल बच्चू भाऊ ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातला आणि नेतृत्वातला काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाहीये। आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची। तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही, कारण आम्ही काल ते बघितलं। बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता। एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं। कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो। आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते। उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडं तिकडं। मुंबईत आम्ही लाखानं गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे। नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते, त्यांनाच माहित, तुम्ही पण बघितलं। त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलक असतं हे कोणी विसरू नका। नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही, त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वायाला जातात। आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आलात ते साध्य झालं पाहिजे। त्याच्यासाठी व्यवस्थित चित्त ठेवून, लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय। बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चू भाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बी बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाहीये काय म्हणून। कशी दिशा ठरवायची बाबा हो, तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार। इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे